देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी येत्या 9 जूनला संध्याकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती भवनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत। त्याचवेळी मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार आहे। या शपथविधी समारंभाला नेपाळचे पंतप्रधान आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती येण्याची शक्यता आहे। रालोआच्या सर्व घटक पक्षांचं समर्थन मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा सादर केला। हा दावा मान्य करत राष्ट्रपतींनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची नियुक्ती केली आहे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची नावे देण्यास सांगितलं आहे। यावेळी रालोआच्या सर्व घटक पक्षांचं पाठिंब्याचं पत्र मोदी यांनी राष्ट्रपतींना दिलं। त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनासमोर माध्यमांशी संवाद साधला। देशाच्या अमृत महोत्सवानंतरचं हे सरकार असणार आहे। सलग तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले। 18व्या लोकसभेत नवी ऊर्जा आणि युवा चेहरे आहेत असं सांगत गेल्या 2 कार्यकाळांपेक्षाही अधिक गतीने हे सरकार काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। समाजाच्या सर्व क्षेत्रात होत असलेलं परिवर्तन भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे। देशबांधवांच्या वाढत्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आमचं सरकार अहोरात्र काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली। जिस गति से देश आगे बढ़ा है, समाज के हर क्षेत्र में परिवर्तन साफ साफ नजर आ रहा है। 25 करोड़ लोगों का गरीबी से बाहर आना, ये अपने आप में हर भारतीय के लिए बड़ा गर्व का विषय है। और मैं देशवासियों को विश्वास दिलाता हूं कि 18वीं लोकसभा में भी, हमारे 5 साल के कार्यकाल में भी, हम उसी गति के साथ, उतने ही समर्पण भाव से देश की आशा आकांक्षाओं को पूर्ण करने में कोई कमी नहीं रखेंगे।